नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हिवाळ्यामध्ये हमखास बनणारा भाताचा पदार्थ म्हणजे सोलानी भात। कुकरमध्ये मस्त स्वादिष्ट आणि खमंग सोलानी भात कसा बनवायचा ते पाहूयात। तर त्यासाठी ओल्या हरभऱ्याच्या 3 जोड्या इथे मी घेतलेल्या आहेत। आता हे निवडून घेण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। वेळ असेल त्यावेळी हे जर जास्त प्रमाणात निवडून ठेवले किंवा यातले ओले हरभरे काढून एखाद्या एअरटाइट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवले तर हे खूप दिवस असेच फ्रेश राहतात। या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला पाहिजे त्यावेळी यापासून कोणताही पदार्थ बनवता येतो। तर वाटीभर हे ओले हरभरे मी काढून घेतलेले आहेत, 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले। थंडीच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी याचा खूप उपयोग होतो आणि महत्त्वाचं म्हणजे यापासून बनलेला सोलानी भात चवीला सुद्धा खूप छान बनतो। तर आता हा भात बनवण्यासाठी सुरुवातीला आपण मसाला बनवून घेऊयात। हा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। तर मसाल्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने घेतले, त्यासोबतच 1 चमचा बडीशेप सुद्धा घेतली। आता आपल्याला हे मोठं वाटून घ्यायचंय। आता हे वाटून घेण्यासाठी मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे, मिक्सरला सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता। फक्त जास्त याची बारीक पावडर करायची नाही, थोडंसं मोठंच वाटून घ्यायचं। त्यासोबतच 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचेत। हा सोलानी भात आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहे, त्यामुळे खूपच खमंग आणि स्वादिष्ट बनणार आहे। तर हे पहा, सुकं खोबरं सुद्धा मोठंच वाटून घेतलेलं आहे। आता यामध्येच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे आणि 1 हिरवी मिरची सुद्धा घ्यायची। त्यासोबतच 1 छोटी वाटी कोथिंबीर सुद्धा यामध्येच घेतलेली आहे। आता हा सगळा मसाला मी खलबत्त्यामध्येच वाटून घेणार आहे, याची पेस्ट बनवून घेणार आहे। याऐवजी तुम्ही मिक्सरला सुद्धा मोठी पेस्ट करून घेऊ शकता। खलबत्त्यामध्ये कोणतंही वाटण वाटून घेताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं आणि वाटायला सुद्धा सोपं जातं। तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी मोठासा मसाला मी वाटून घेतलेला आहे। खलबत्त्यामध्येच हे मसाले आपण वाटून घेतल्यामुळे भात सुद्धा खूपच स्वादिष्ट बनतो। तर मसाला आपला तयार आहे। आता एका भांड्यामध्ये तांदूळ घेऊयात। तर हा सोलानी भात बनवण्यासाठी शक्यतो इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा किंवा ज्या तांदळाचा भात थोडासा चिकट बनतो असा तांदूळ वापरायचा। तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले। जर तुम्हाला अगदी सुटसुटीत हा सोलानी भात आवडत असेल तर बासमती तांदळाचा सुद्धा उपयोग करू शकता। तर हे पहा, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि यातलं पाणी सगळं काढून घेतलं। आता जो वाटून घेतलेला मसाला आहे त्यातला 1 चमचा मसाला या तांदळामध्ये काढून घेतला। हातानेच या ओल्या तांदळाला हा सगळा मसाला चोळून घ्यायचा। तर हे पहा, तांदळातलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे। त्यानंतर हा मसाला यामध्ये घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने 1 चमचा हा मसाला या तांदळाला लावून घेतला। झाकण ठेवून 10 मिनिटे याला असंच भिजत ठेवायचं। तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात। तर भात बनवण्यासाठी इथे मी छोटासा कुकर घेतलेला आहे। कुकर ऐवजी हा भात एखाद्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता, पण गडबडीच्या वेळी फक्त 2 शिट्ट्यामध्ये कुकरमध्ये हा भात अगदी झटपट बनून तयार होतो। 4 ते 5 चमचे यामध्ये तेल गरम करून घेतलं। तेल चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये खडे मसाले काढून घेऊयात। तर 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे, त्यासोबतच 2 लवंग घेतलेले आहेत। दालचिनीचे 2 छोटे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी सुद्धा घेतलेली आहे। मिनिटभरच हे सगळं चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये उरलेलं सगळं वाटण ॲड करायचं। आवडत असल्यास यामध्ये कांदा सुद्धा वापरू शकता। आता हा मसाला आपल्याला तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे, कारण वाटण्यापूर्वी आपण हा कोणताच मसाला भाजून किंवा परतून घेतलेला नाही, त्यामुळे याचा कच्चा फ्लेवर निघून जाईपर्यंत हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटानंतर यामध्ये थोडीशी हळद ॲड केली। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, अर्धा चमचा लाल तिखट सुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे। आता तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे। तर 2 मिनिटानंतर याला मस्त आता तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये ओला हरभरा ॲड करायचा। पुन्हा 2 मिनिटे हा हरभरा या मसाल्यामध्ये मस्त परतून घ्यायचा। लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत 2 ते 3 मिनिटे हे हरभरे या मसाल्यामध्ये परतून घेतले। वरच्यावरच कुकरचं झाकण ठेवलेलं आहे, 5 मिनिटे वाफ काढून घेतली। आता हे मसाल्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ सुद्धा मस्त आता भिजलेले आहेत। मसाला सुद्धा तांदळामध्ये चांगला मुरलेला आहे। आता कुकरचं झाकण काढून घेतलं आणि पुन्हा हे व्यवस्थित हलवून घेतलं। मसाला लावून घेतलेले तांदूळ आता यामध्ये ॲड करायचे। अशा पद्धतीने तांदळाला थोडा वेळ मसाला लावून ठेवल्यामुळे हा भात अतिशय स्वादिष्ट आणि खमंग बनतो। एकदा ही पद्धत नक्की वापरून पहा। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात। आता तांदूळ अगदी व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचं। इथे गरम पाण्याचा वापर करायचा नाही, थंडच पाणी वापरायचं।
गरम पाणी जर वापरलं तर भात अगदी चिकट बनतो. चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. कुकर ऐवजी जर पातेल्यामध्ये भात बनवणार असाल तर थोडं पाणी थोड्या अंतराने ऍड केलं तरी सुद्धा चालेल. आता कुकरला झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतरच याचं झाकण काढायचं. तर हे पहा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थोडासा थंड झालेला आहे. आता याचं झाकण काढून घेऊयात. तर हे पहा मस्त झटपट असा सोलानी भात बनवून तयार झालेला आहे. फोर्कच्या साह्याने हा भात थोडासा मिक्स करून घ्यायचा. तर हे पहा 2 शिट्ट्या करून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट आणि मऊ असा हा भात बनलेला आहे. आणि हे पहा यातले हरभरे सुद्धा मऊ शिजलेले आहेत. तर मस्त नवीन पद्धतीचा खमंग असा सोलानी भात बनवून तयार झालेला आहे. आता या भातासोबत तोंडी लावण्यासाठी कांद्याची साधी सुधी कोशिंबीर बनवूयात. तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला लांब आणि अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे. कांदा भजी बनवताना जसा कांदा बारीक चिरून घेतो त्या पद्धतीनेच चिरून घ्यायचा. या गरम गरम भातावरती तूप टाकून असाच खाल्ला तरी सुद्धा चवीला खूप छान लागतो. कांदा बारीक आणि लांब चिरून झालेला आहे एका भांड्यामध्ये काढून घेतला. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घेतलं आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलं. हवं तर यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा ऍड करू शकता. हे सगळं चांगलं आता मिक्स करून घेतलं आणि भातासोबत तोंडी लावण्यासाठी अगदी साधी सुधी कांद्याची कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे. किंवा या भातासोबत कोणत्याही प्रकारचं सलाड, काकडी, गाजर, बीट सुद्धा सर्व करू शकता किंवा यासोबत थोडंसं लोणचं सुद्धा सर्व करू शकता. तर इथे मी आवळ्याचं लोणचं घेतलेलं आहे. हे लोणचं घरीच अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर या कडकडत्या थंडीत मस्त स्वादिष्ट गरमागरम अतिशय पौष्टिक सोलानी भात बनून तयार आहे. या पद्धतीने बनलेला ओल्या हरभऱ्याचा भात मुले सुद्धा खूप आवडीने खातात. या दिवसांमध्ये टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.